नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी. शासन जे आर निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया. गट प, क व ड संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांची धोरणमध्ये सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 13/5/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. पदस्थापनेचा पदाचा कालावधी. गट ब मधील राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी हा 3 वर्ष असणार आहे. परंतु गट क मधील कर्मचाऱ्यांकरिता त्याचे धारण केलेल्या पदावर पूर्ण पदावधीची सेवा पूर्ण केल्यानंतर तो त्या कार्यालयातून किंवा विभागातून दुसऱ्या कार्यालयात किंवा विभागास बदलीस पात्र ठरणार आहे. इतर धोरणात्मक बाबी. प्रशासकीय किंवा इतर विनंती बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी अगोदर ज्या जागी सेवा केली असेल त्यामुळे त्या जागेवर शक्यतो बदली देण्यात येऊ नये. मात्र ही अट एकाकी पदास लागू राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. विवरणपत्र 3 मधील सुधारणा. प्राधान्यक्रम देत असताना 7 नंबर व शासकीय कर्मचारी पुनर्नियुक्ती जागी माजी सैनिक यांना देण्याचे निर्देश. 8 क्रमांक व 1 ते 7 मध्ये अंतर्भूत न होणारे अधिकारी कर्मचारी यांना प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.